आज मैंने जो देखा चमका है किस्मत का तारा, बदली नसीब की रेखा, तुझे आज मैंने जो देखा। जरा पाऊस पडतोय ना, खरंच थंडावा जाणवतोय यार। बऱ्याचशा कविता आहेत या पौर्णिमाताईच्या आईने केल्यात स्वतः। आठवण मालवणची येता सपनातून मध्ये या, ताज्या चवदार मच्छीचा आस्वाद तुम्ही घ्या, हे सगळं तिच्या आईने केलंय। तुम्हाला इथे किचन दिसतंय, तर हे किचन त्याने मुद्दामून सेपरेट ठेवलंय आणि हे ठेवण्यामागचं कारण म्हणजे इतकं सुंदर होतं ना हे बघा। आणि तुम्हाला जर क्रॅब खायचा असेल, खेकडा, तर तो असाच खायचा दोन्ही हातांनी, तर त्यात मजा नाही। तर तुम्ही चमच्याने खायला जाल तर तसं नसतं ते, हे असंच असतं। टेस्ट करूया आपण मस्त। काय खाऊया तुम्ही सांगा? सुरमई खाऊया। आज मैंने जो देखा चमका है किस्मत का तारा, बदली नसीब की रेखा, तुझे आज मैंने जो देखा। तुम्हाला आता वाटत असेल की ही का नाचतीये? नाचायला काही कारण लागतं का? अशीच उगीचच। हाय, हॅलो, नमस्कार, मी साक्षी महेश गांधी। साक्षीची दुनिया या युट्यूब चॅनल मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज मला सुट्टी आहे आणि मी चालली आहे ठाण्याला अफलातून रेस्टॉरंट। त्या रेस्टॉरंटचं नाव आहे अफलातून आणि आम्हाला तिथे इन्व्हाइट केलंय, म्हणजे मला, म्हणून मी चालली आहे तिथे। सो अख्खा दिवस आज मी तुमच्या बरोबर असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका आणि प्रेम करत राहा गाईज। लव्ह यू। जरा पाऊस पडतोय ना, खरंच थंडावा जाणवतोय यार। 4 महिने गर्मीमध्ये जी काही चिडचिड होत होती ना, बरं वाटतंय, एकदम बरं वाटतंय। खूप दिवसांनी असा मोकळा रोड आहे, गाडी छान चालवता येते। मध्ये मध्ये लागलं ट्रॅफिक, पण आता नाहीये, मुव्हिंग ट्रॅफिक आहे, म्हणजे चालल्यात गाड्या, चालल्यात। आणि अशा वेळेला ना स्वतःला वेळ देता येतो, है ना, स्वतःशी बोलता येतं। सो तुम्ही पण असं, ज्यांच्याकडे गाड्या आहेत, 2 व्हीलर असू दे, कार असू दे, काही असू दे, स्वतःला वेळ द्या, कुठेतरी फिरायला जा मस्त। तुम्हाला सोलो ट्रिप्स आवडत असतील तर उत्तमच, नाही तर तुमच्या पार्टनर बरोबर जा, मित्राबरोबर जा, मैत्रिणी बरोबर जा, आईला कधीतरी घेऊन जा, फक्त कधीतरी बहिणीलाच घेऊन जा, भावालाच घेऊन जा, वडिलांना घेऊन जा, असं करा, मला असं करायला आवडतं। 1.25 तासानंतर मी फायनली माटुंग्याला पोहोचले। आता तुम्ही म्हणाल तुला तर जायचं होतं ठाण्यात, तू माटुंग्याला का जातेस? तर माझा मित्र येतोय, त्याला घेऊन जायचंय, म्हणून मी इथे माटुंग्याला आले। आणि भयानक भूक लागली होती, कंट्रोलच होत नव्हतं, कारण माझं फास्टिंग असतं ना, म्हणजे डाएट। सो मी काल संध्याकाळी जेवलीये 9 वाजता, म्हणजे 9 वाजेपर्यंत जेवायचं आणि त्यानंतर दुपारी 12 नंतर खायचं दुसऱ्या दिवशी। सो असं माझं डाएट आहे सध्या, त्यामुळे भूक लागली होती भयानक। म्हटलं काय करायचं, मग माटुंग्यात मणीच कॅफे आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, फेमस मणीच कॅफे। तर तिथलं मी आता घी पुडी अप्पम खाते, संपत आलाय, आणि कॉफी, फिल्टर कॉफी असं खाते। तुम्ही म्हणाल ही किती खाते? नाही, मी खूप नाही खात, मी क्वांटिटी मध्येच खाते, फक्त मी तुम्हाला असं सतत खाण्याचं दाखवते ना, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की मी खूप खाते। ठाण्याला जायचं म्हणलं की मी खरंच खूप खुश असते। ठाण्यातला ब्रह्मांड, वर्तक नगर हा एरिया खूप आवडतो, कारण इथे शांतता आहे। नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। सो आपण पोहोचलो इथे आणि तुम्हाला कळत असेल किती कमाल अँबियन्स आहे, छान वराटपोळ असं। आणि इथे बघताय सगळी पितळेची भांडी मस्त केली आहेत, गणपती बाप्पाची मूर्ती आहे। आणि ही पौर्णिमाताई दादा, तिचं हे रेस्टॉरंट आहे। अफलातूनचे स्पायसेस सुद्धा आहेत आणि सगळं मालवणी आहे, गरम मसाला, हळद, मालवणी मसाला,
सगळ्यांना मालवणी मसाल्याची टेस्ट माहितीच आहे. मला आवडलंय. उत्तम अशा कोकम सरबत पासून सुरुवात झाली आणि अजून खूप खायचंय, त्याच्यामुळे हे थोडंसंच पितेय मी. ही जी कविता आहे इथे तिथे आणि अशा बऱ्याचशा कविता आहेत या पौर्णिमाताईच्या आईने केल्यात स्वतः. आठवण मालवणची येतात अफलातून मध्ये या, ताज्या चवदार मच्छीचा आस्वाद तुम्ही घ्या. हे सगळं तिच्या आईने केलंय. किती छान. सो गाईज, तुम्हाला इथे किचन दिसतंय, तर हे किचन त्यांनी मुद्दामून सेपरेट ठेवलंय आणि हे ठेवण्यामागचं कारण म्हणजे व्हेज फॅमिलीज सुद्धा येतात ज्यांना फक्त व्हेज खायचं असतं, तर त्यांना स्मेल सुद्धा आवडत नाही या गोष्टींचा, म्हणून त्यांनी किचन वेगळंच ठेवलंय. किती चांगलं केलंय हे, सगळ्यांचा विचार करून, म्हणजे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन या सगळ्यांचा विचार करून त्यांनी सेपरेट किचन ठेवलंय. आणि तुम्हाला पौर्णिमाताई दिसत असेल, ती स्वतः बनवतीये मी म्हणल्याप्रमाणे. दादा पाणी. किती आपलेपण आहे. पाण्याचं मडकं सुद्धा ठेवलं होतं. खरंच यार, घराची वाईब आली मला इथे गेल्यानंतर. स्टार्टर आलेले आहेत. क्रॅब, खेकडा, स्टफ क्रॅब आणि जो बासा फिश असतो तो ऑयस्टर सॉसेज मध्ये आलेला आहे. सो हे चायनीज प्रिपरेशन आहे आणि हे मालवणी. काय बोलू म्हणजे आता, मला खाऊ देत, मी वाटच नाही बघू शकत आहे. आहा आहा आहा. अरे यार, यम आहे यम. इतकं सुंदर होतं ना हे, बघा. आणि तुम्हाला जर क्रॅब खायचा असेल, खेकडा, तर तो असाच खायचा दोन्ही हातांनी, तर त्यात मजा नाही. तर तुम्ही चमच्याने खायला जाल तर तसं नसतं ते, हे असंच असतं. स्टार्टर्स खाऊन झालेले आहेत आणि आता मेन कोर्स. मेन कोर्स मध्ये आहे एक सुरमई थाळी आणि एक प्रॉन्स थाळी. सुरमई, तांदळाची गरमागरम भाकरी, जवळा ज्याला आपल्या कोकणात कोलीम सुद्धा आपण म्हणतो, करी आहे, सोलकडी आहे, सोलाची कढी तर वा वा. आणि प्रॉन्स थाळीमध्ये आहे प्रॉन्स फ्राय आहे, प्रॉन्स करी आहे, जवळा ज्याला आपण कोलीम म्हणतो, ही जवळ्याची भजी आहे आणि आहे प्रॉन्स, काय म्हणते ताई, प्रॉन्सचं तिखलं, जे आपण असं खूप पातळ सुद्धा आपण रस्सा बनवत नाही, असा घट्ट रस्सा ज्याला प्रॉन्स मसाला पण आपण बनवू शकतो त्याला. असं सगळं आहे आणि आता कधी एकदा हे पोटात जातंय याची वाट पाहते. टेस्ट करूया आपण. मस्त. काय खाऊया तुम्ही सांगा. सुरमई खाऊया. आहा हा हा हा. वाव. खरंच कमाल आहे, खरंच कमाल आहे. सगळं झालेलं आहे. आल्या कोकम सरबत पिऊन झालंय, सगळे स्टार्टर्स झालेत, मेन कोर्स खाऊन झालाय. आणि आता मी खरं तर गोड खात नाही, पण ताईने स्वतः बनवलेल्या नारळाच्या दुधातल्या शेवया, ज्याला शिरोळ्या असं म्हणतात, तर तो हा पदार्थ फार रेअर आहे आणि सहसा मिळत नाही. तर तिच्याकडची स्पेशालिटी आहे, तिने स्वतः बनवलंय आणि हे उत्तम झालेलं आहे. बरं, याच्यात गूळ आहे त्याच्यामुळे मी खातीये. यम. खरंच हे रेस्टॉरंट अफलातून आहे. सो प्लीज ठाणेकरांनो, या रेस्टॉरंटला भेट द्या. आणि जरी तुम्ही ठाण्यातले नसाल, कुठलेही असाल, तरी एकदा इथे नक्की या. आणि ताई, तुला भेटून खूप छान वाटलं. खूप 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 छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि नक्की या, फॅमिलीला घेऊन या. हो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे आल्यानंतर आपलेपणा वाटतो. हे आपण कुठेही कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो असं वाटत नाही, आपल्या घरी आलोय, घरी बसून जेवतोय असं वाटतं. कारण ही माणसं खरंच खूप गोड आहेत. तुझ्या बिझनेससाठी खूप 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 शुभेच्छा. गाईज, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि असंच प्रेम करत राहा. लव्ह यू गाईज. आणि इथे कसं यायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ऍड्रेस मी कॅप्शनमध्ये देतेच आहे, त्यामुळे लवकरात लवकर भेट द्या. आणि नेहमीप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लव्ह यू गाईज.